जामखेडचा चेहरा मोहरा बदलणार. नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी यांचा भव्य हळदी कुंकू सोहळा. सभापती प्राध्यापक राम शिंदे यांच्या सक्षम नेतृत्वाखाली जामखेड शहराचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचा ठाम विश्वास जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई शिंदे यांनी व्यक्त केला. जामखेड नगर परिषद निवडणुकीत जनतेने नगराध्यक्ष प्रांजल अमित चिंतामणी यांच्यासह 15 नगरसेवकांना निवडून देत भाजपवर मोठा विश्वास दाखवला आहे. नगराध्यक्ष प्रांजल अमित चिंतामणी यांच्या वतीने जामखेड महाविद्यालय येथे भव्य हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शहरासह वाडी वस्तीवरील महिलांची अलोट गर्दी उसळली होती. महिलांसाठी बहारदार संगीत मैफिल, हिंदी मराठी गीतांचा ऑर्केस्ट्रा तसेच चिमुकल्यांसाठी नृत्याचा आनंददायी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संक्रांत पर्वानिमित्त सर्व महिलांना सेंद्रिय गूळ व तिळगुळाचे वाण वाटप करण्यात आले. तसेच उपस्थितांसाठी अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी आशाताई शिंदे, नगराध्यक्ष प्रांजल चिंतामणी, अमित चिंतामणी, पवन राळेभात, अर्जुन म्हेत्रे, नगराध्यक्ष वैशाली म्हेत्रे, जया गव्हाडे, नंदा होळकर, सीमा कुलकर्णी, आशाताई टकले, सुमन शेळके यांच्यासह सर्व नगरसेविका व अमित चिंतामणी मित्रमंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना आशाताई शिंदे म्हणाल्या की विधानसभा निवडणुकीत निसटता पराभव झाला असला तरी शिंदे साहेबांच्या कामाची दखल घेत त्यांना सभापती पद देण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषद निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळाले असून जनतेचा विश्वास आम्ही कधीही डगमगू देणार नाही. पाणी, रस्ते, वीज आणि स्वच्छतेसह सर्वांगीण विकास करून जामखेड शहर व वाड्या वस्त्यांचा कायापालट केला जाईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश दिवटे यांनी केले तर आभार प्रदर्शन अमित चिंतामणी यांनी मानले. काय वाटतं 2024 पासून सभापतीपद राम शिंदे साहेबांना भेटलं आणि आता तुम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्यक्षात सगळीकडे भेटीगाठी चालू आहे. आज मकर संक्रांतमध्ये तुम्ही आलात, नगर परिषद पण तुमच्या ताब्यात आलं, तर आज तुम्ही मकर संक्रांत निमित्त महिलांना काय संदेश द्या? महिलांना सर्वप्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक अशा शुभेच्छा. महिला या ठिकाणी आपल्या नवनियुक्त नगराध्यक्षा सौ प्रांजलताई चिंतामणी यांनी या ठिकाणी महिलांसाठी हळदी कुंकाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्याला प्रतिसाद पण भरभरून असा महिलांचा या ठिकाणी आहे. सर्व महिला कुटुंबाची जबाबदारी व्यवस्थितपणे तर सांभाळतात, परंतु त्याचबरोबर त्यांनी आपल्या आरोग्याची देखील तशीच काळजी घेतली पाहिजे आणि योग्य वेळी आपल्या तपासण्या करून घेऊन आपला आहार व्यवस्थित ठेवला पाहिजे आणि आपल्या तब्येतीची पण त्यांनी काळजी घेतली. काय वाटतं, स्वच्छ जामखेड सुंदर जामखेड होईल? खरं तर आम्ही 2024ला आपले थोडेसे कार्यकर्ते म्हणा, साहेब म्हणा कुठंतरी कमी पडले आणि आपला निसटता पराभव झाला, परंतु साहेबाचं कर्तृत्व किंवा साहेबाचे काम पक्षात आणि वरती चांगलं असल्यामुळं पक्षश्रेष्ठींनी विश्वास साहेबांवरती टाकून साहेबांना विधान परिषदेचं सभापतीपद दिलं आणि त्या सभापतीपदाच्या माध्यमातून या ठिकाणी कार्यकर्त्याला पुन्हा एकदा नवीन ऊर्जा आणि ताकद मिळाली आणि त्याचंच आत्ता जिवंत उदाहरण म्हणजे आता झालेली नुकतीच आपल्या जामखेड नगर परिषदेची इलेक्शन. कारण साहेब ज्यावेळेस कुठल्याच पदावर नव्हते तेव्हा कर्जतची नगर परिषदेचं इलेक्शन झालेलं, तो फरक आणि आता साहेबांकडे पद असताना विधान परिषदेचं सभापतीपद, त्या पदाच्या माध्यमातून जी ताकद कार्यकर्त्यांना भेटल्यानंतरचं हे इलेक्शन आणि ह्याचं यश आपण सर्वांनी जामखेडच्या शहरातील सगळ्यांनी अनुभवलेले आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे इलेक्शन झालं आणि या जामखेडच्या जनतेने आमच्या सर्व नगरसेवकांवरती, नगराध्यक्षांवरती, त्या पदाच्या उमेदवारांवरती विश्वास टाकून आम्हाला असं घवघवीत असं यश या नगर परिषदेमध्ये दिलं आणि मी जामखेडच्या जनतेला एक विश्वास देते की आमचे आलेले सर्व नगरसेवक आणि आमचे नगराध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती आदरणीय प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जामखेडच्या जनतेच्या सहकार्याने, एकमेकांच्या सहकार्याने सर्व व्यवस्थित असं जामखेडचा चेहरा मोहरा बदलून टाकतील. कारण हे जे नगराध्यक्ष आपण आता दिलेले आहेत
त्यांचा जो नगरसेवक असतानाचा जो प्रभाग आहे त्याचाच एक अनुभव या जनतेने घ्यायला पाहिजे की त्यांनी नगरसेवक असताना जसं काम केलं त्याच पद्धतीचं काम आता ते नगराध्यक्ष असताना तसा विकास आपल्याला पूर्ण जामखेड शहरामध्ये पाहायला मिळेल. वेळेवर पाणी, स्वच्छ रस्ते, आपल्या गटारीचे जे कामं आहेत ते कामं, लाईट आणि जे काही नगर परिषदेच्या संबंधात जनतेचे कामं आहेत ते चांगल्या पद्धतीने इथून पुढच्या काळात होतील असा विश्वास मी या जनतेला देते. आज सर्वात प्रथम मी जामखेडमध्ये नगराध्यक्ष म्हणून हा पहिलाच कार्यक्रम घेतला जो हळदी कुंकवाचा आहे. इथे सर्व ज्या माझ्या माता भगिनी ज्या आलेल्या आहेत त्यांना मी सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देते. हळदी कुंकू म्हणजे फक्त एक समारंभ, हा एक कार्यक्रम नाही तर तो हा भारतीय संस्कृतीचा श्वास आहे असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आणि इथे फक्त तिळगुळ घ्यायला आणि एकमेकी फक्त हळदी कुंकू घ्यायला आलेत, पण त्या एकमेकींचा मान सन्मान करायला इथे आलेले आहेत आणि आमचं नातं हे घट्ट करायला इथे आलेले आहेत असं मला या ठिकाणी वाटतं. पुन्हा एकदा मी या सर्व माझ्या माता भगिनींना मनापासून खूप खूप आभार मानते, कारण तिचं एवढं प्रेम. प्रतिनिधी नासिर पठाणसह पत्रकार सुदाम वराट, जामखेड. अधिक माहितीसाठी स्टार इंडिया 1 न्यूज पाहत रहा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा.